गेल्या आठवड्यांमध्ये एटीएम फोडण्याचा प्रकार मुसळगाव एमआयडीसी येथे घडलेला होता. तसेच तेथील सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा तपास सिन्नर एमआयडीसी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस तपास करत असताना दोघांना अटक केली असून 2 जण फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 13 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास मुसळगाव परिसरात रॅक्यू रोमिडियस प्रायव्हेट लिमिटेड या औषधाची पावडर तयार करण्यात येणाऱ्या कंपनीचे सिक्युरिटी गार्डला अज्ञात 4 आरोपींनी चाकू व कोयत्याचा धाक दाखवून मारहाण व दमदाटी करून कंपनीच्या ऑफिसमधील सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर, मॉनिटर, वस्तू लिफ्ट करण्यासाठी लागणारा बेल्ट घेऊन सिक्युरिटी गार्डला दोरीने बांधून कंपनीच्या आवारातील पार्क केलेली कंपनीची व्हॅरिटो कार जबरीने चोरून नेल्याची घटना घडली होती. त्याच दिवशी पहाटे सदर चोरीच्या कारमधून या आरोपींनी मुसळगाव एमआयडीसी परिसरातील